जरा आँख में भर लो पानी। भारत चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांसाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 1962 साली हे देशभक्तीपर गीत गाऊन निधड्या छातीच्या जवानांच्या बलिदानाची आठवण सारा देशवासियांना करून दिली। त्यांच्यासाठी लता दीदींनी म्हटलेल्या गाण्याने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याही डोळ्यात घळाघळा अश्रू ओघळू लागले। बेटी तूने मुझे रुला दिया, पंडितजींचे हे एकच वाक्य गाण्याच्या हेलावून सोडणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांची आणि लता दीदींच्या स्वरांची अफाट ताकद सांगून गेले। अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका, भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे। संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली। त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली। भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींचा 28 सप्टेंबर हा जन्मदिवस। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष भाग 272, पावर्ड बाय GoPrack.com। लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर, त्यांची बलवंत संगीत नाटक कंपनी होती। त्यांनी संगीत सौभद्र नाटक बसवलं होतं। या नाटकात नारदाची भूमिका करणारा नट अचानक आजारी पडला। त्यावेळी प्रश्न उभा राहिला असता दीनानाथांची थोरली मुलगी 8-10 वर्षांची किरकोळ शरीर यष्टीची लता पुढे येऊन म्हणाली, मी होते नारद, मला सर्व संवाद आणि गाणी तोंडपाठ आहेत आणि बाबा, आज मी देखील तुमच्यासारखंच गाण्यांना वन्स मोर घेऊन दाखवणार। चिमुकल्या नारदानं पैजेवर सांगितल्याप्रमाणे वन्स मोर मिळवून दाखवला। इसवी सन 1942 मध्ये लता मंगेशकर अवघ्या 13 वर्षांच्या होत्या। तेव्हा 24 एप्रिल रोजी पुण्यात दीनानाथ मंगेशकरांचे अकाली निधन झाले आणि मंगेशकर कुटुंबावर आकाशच कोसळले। त्यावेळी बिकट परिस्थितीचे वर्णन करताना लता दीदी म्हणतात, त्यावेळची आमची परिस्थिती फार गरिबीची होती। जगण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले। 2-2 दिवस आम्हाला अन्न पाण्या वाचून आणि झोपे वाचून काढावे लागले। एखादा कलावंत मोठा झाला की त्याच्या भोवती मधमाशा घोंगावू लागतात, परंतु नाव मिळवण्यापूर्वीचा त्याचा जो प्रवास असतो त्याचा कुणीही फारसा विचार करत नाही। निखाऱ्यावरून ज्यांना चालावे लागते त्यांनाच ते चटके सहन करावे लागतात। मरण समयी वडिलांनी लता दीदींना जवळ बोलावून कोपऱ्यात ठेवलेला तंबोरा व गीतांची वही दिली आणि त्यांना सांगितले, हेच तुझे धन आहे असे समज। आपल्या वडिलांचा अखेरचा संदेश शिरोधार्य मानून लता दीदींनी कठोर गान तपश्चर्या केली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या वडिलांचे ऋण फेडले व पितृधन लाखपटीने वाढवले। सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे। लता दीदींनी तब्बल 36हून अधिक विविध भारतीय व परदेशी भाषांमध्ये 40,000हून अधिक गाणी गायली आहेत। त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। 1987 मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला। देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लीजन ऑफ ऑनर ने सन्मानित केले। त्यांना 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन पुरस्कार, 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, 2 फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार आणि बरेच पुरस्कार मिळाले। गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भारतीय चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान। त्यांच्या स्वर्गीय स्वरांना प्रांताची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही। या स्वरांना कोंदण आहे ते केवळ उत्कटतेचे, भव्यतेचे। तुम्हाला लता दीदींची कोणती गाणी आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील एपिसोड तुम्ही चुकवणार नाही। अशीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि दिनविशेष जाणून घेण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।